नमस्कार रसिको. सत्य घटनेवर आधारित हे स्किट मी आपल्यासमोर प्रेझेंट करत आहे. सादर करीत आहोत आपले सर्व रोटेरियन मित्रमैत्रिणी आणि स्वीटूच्या भूमिकेमध्ये आहे अनेक डॉक्टर आर्या सतीश कुलकर्णी. स्वीटी काही कारणाने मानलेल्या बहिणीकडे कोल्हापूरला राहायला आलेली असते. 2 वर्षानंतर तिचे आई बाबा मुंबईहून स्वीटूसाठी कायमचे कोल्हापुरात राहायला येतात, कारण तिचं शिक्षण अजून पूर्ण व्हायचं असतं. चला तर पाहूया कळी उमलताना. कळी उमलताना. लेखन दिग्दर्शन मीच, आपल्याला माहितीच आहे, सो क्षमा. सतीश कुलकर्णी. चला तर पाहूया कळी उमलताना. तुला माहितीये चक्क 35 एंट्रीज मधून माझ्या कथक परफॉर्मन्सला पहिला नंबर आलाय. फारच छान. तुला माहितीये सगळे काय सेलिब्रेट करत होते, काय टाळा वाजवत होते. मला असं वाटत होतं मी एखादी सेलिब्रिटी आहे. मान्य आहे मला, पण एवढं हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नसतं ग. यश पचवायला सुद्धा शिक तू. हो मान्य आहे की तुला एवढ्या एंट्रीज मधून कथ्थक सारख्या प्रकारात पहिला नंबर मिळाला, म्हणजे तुझं मनपूर्वक अभिनंदन. आणि माझ्याकडून तुला गिफ्ट मिळणार. पक्का. नक्की. पक्का. अगदी नक्की. अगं बहिणी, आणि तिथे ना 1-2 ग्रुप होते जे मला म्हणत होते की तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करा. मी जॉईन करणार आहे बहिणी. मी करू ना ग. हो जा की. ती गेली असेल नृत्य स्पर्धेसाठी कुठल्या तरी. त्यात काय कुठल्या नृत्य स्पर्धा? तिथं मोठे लोकांचे प्रयोग लागलेले. नृत्य स्पर्धा वगैरे काही नाही. आणि सांगायचं म्हणजे काय, 4-5 मित्रमैत्रिणी ती मी मंडईला गेले, जाऊन आले तासाभरानी, तरी तिथं काय बोलत होते, टाळ्या काय वाजवत होते. मला काहीतरी गडबड वाटली. बरं मी सांगते, जरा लक्ष द्या हा स्वीटूवर तुम्ही. बरं झालं सांगितलं, मी बघते. नक्की बघा. मला खूप कामं पडली आहेत, पण म्हटलं आधी तुम्हाला जाऊन कानावर घालत. बरोबर येते. 2 दिवस खूप बिझी गेले. अगं बाई फोन. हॅलो सर. होय. हॅलो मॅडम. बोला. हो, तुमची स्वीटी मला राजाराम पुलावर दिसली. मला तिच्याबरोबर 2-4 मुलं होती, 1-2 मैत्रिणी पण होत्या. पण त्याला ते काहीतरी सगळं विचित्रच वाटलं मला. कारण लक्ष द्या बरं का तिच्याकडे. बरं मी बघते. पण सर तुम्ही तिकडे कुठे गेलात? हो, मी माझ्या मित्रांबरोबर तिकडे गेलो होतो. गॅरेजवर जायचं म्हणून बघितलं तर संध्याकाळचे 7:30 वाजून गेले तरी ही मंडळी तिथं काय करत होती कल्पना नाही. जरा लक्ष द्या मॅडम. ठीक आहे. तुम्ही सांगितलं म्हणून छान. धन्यवाद सर. मी बघते नक्की. ह्या स्वीटूचं ना काय चाललंय काही कळत नाही. मैत्रिणींचे फोन येत आहेत, इतरांचे फोन येत आहेत. काय नक्की करते? मला जे कानावर आले ना ते मला आता स्वीटूच्या आईला सांगितलंच पाहिजे. करतेच मी आता देशपांडे काकूंना फोन. हॅलो. देशपांडे काकू. हो बहिणी बोला. काय म्हणताय? कशा आहात? मी बरी आहे हो, पण मी स्वीटूसाठी फोन केलाय तुम्हाला. हो, माझ्या मैत्रिणींनी काही सांगितलं मला स्वीटू बद्दल. मला तिची काळजी वाटतेय म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. जरा लक्ष ठेवावं तिच्याकडे. असतं हो माझं लक्ष. ते बारीक लक्ष असतं बरं. नाही तसं लक्ष असणारच म्हणा तुमचं, पण मला वाटतंय की तुम्ही ना तिला अजिबात एकटं सोडू नका. ती कुठे जाईल तिथे तिच्या बरोबर जा. स्पर्धेला सुद्धा तिच्या बरोबर जा. बर बघते मी. ठेवू का आता? ठीक आहे. ठेवा. 2 वर्षानंतर स्वीटी SY BCom ला असताना देशपांडे काकूंचा फोन. काकूंचा फोन. हॅलो. काकू बोला. कशा आहात? हॅलो वहिनी.
वहिनी जरा येता का हो आमच्या घरी? जरा ताबडतोब येता का? येते, आज संध्याकाळी येते. एवढं काय अर्जंट काम पडलं आणि तुमचा आवाज एवढा घाबरल्यासारखा का वाटतंय? अहो काय सांगू तुम्हाला, आपली स्वीटू आहे ना, काल पळून गेली हो कोणाबरोबर. बापरे, काय सांगताय काय? आणि फोन करून सांगते लग्न केलं म्हणून. काय करायचं आम्हाला सुचत नाहीये. हे काय वय आहे का तिचं? जरा तुम्ही लवकर येता का? अगदी लवकर, आम्हाला सुचत नाहीये. बरं, आणि बरं. कोणाचा आधार नाही हो इकडे. हो, बरं बरं, मी लगेच येते. जरा या प्लीज हा, या. आलेच, रजा टाकून आलेच. अण्णा, काकू, काय झालं हो रे? स्वीटूने काय केलं नक्की? काय आता सांगायचं, पळून गेली कोणाबरोबर. अहो काय सांगायचं वहिनी, या पोरीनं आमचं तोंड काळं केलं हो. अहो कोण तो मुन्ना ड्रायव्हर, त्याच्यावर पडून गेली म्हणे. बापरे, अहो गोरा गोमटा दिसतो म्हणून ते जाऊन लग्न करायचं त्याच्याशी. अहो 2-4दा तो तिला सोडायला कार घेऊन आला होता. वाटलं कोणीतरी मित्र असेल, मी लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. चुकलंच माझं वहिनी, चुकलंच. फार वाटोळा करून टाकलंय तिने स्वतः. अण्णा शांत व्हा बघून, बसा जरा अहो वाटलं. काय शांत होणार कसं वहिनी? होणार हो? एका त्या पोरीचं वय आहे का, तो कुठला मुलगा, त्याचं घर दार काही माहित नाही आणि केलंय लग्न म्हणते. हे बघा का, आता तर राधा करून काही होणार आहे का? आहे ती परिस्थिती, आपल्याला स्वीकारली पाहिजे की नाही? काय करणार? तुम्ही बसा, शांत व्हा. दोघंही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. मी यांना सांगते तिची चौकशी करायला. जरा प्लीज तेवढं सांगा. काहीतरी करावं. येते. 1 वर्षानंतर वहिनी देशपांडे काकूंना फोन करतात. काय बघून आले मी, मला डोकं उठले अक्षरशः. आता पहिलं बहिणीला काकूंना सांगतेच मी. हॅलो. हॅलो. हा काकू. हा वहिनी बोला, कशा आहात? आज मी ना स्वेटूला बघून आले हो. काय म्हणताय, कशी हो माझी पोर? बरी आहे ना ती? आता काय सांगायचं तुम्हाला, काय तो मोहल्ला आणि काय ती जागा, सिम्पली हॉरिबल. स्वीटू ना तिथे भांडी घासत होती कट्ट्यावर. मला पाहून खूप वाईट वाटलं हो, म्हणून तुम्हाला सांगितलं लगेच. काय करायचं बघा या पोरीनं. एवढी चांगली इथे सुखात कौतुकात वाढलेली पोर तिथे भांडी घासते आणि काय काय कष्ट तिच्या अंगावर येत माहित नाही हो. काय करायचं आता अशा परिस्थितीत? मला काय वाटतं काकू, तुम्ही तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाला तरी पाठवा तिच्याकडे. म्हणजे तिला काही मदत लागेल का, हवी आहे का, काय आहे ते विचारता येईल ना. हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे का. मी आत्ताच त्यांच्याशी बोलते आणि आमचा भाचा आहे त्याला पाठवते. जरा बघून येईल त्यांना काय हवंय नकोय आणि कळवते तुम्हाला मी. हा चालेल, ठेवते. हा वहिनी, ए वहिनी, अगं स्वीटू, आते बघा. ये ना. अचानक कशी दिसलं, काय झालं, कशी आहेस तू? मिस्टर कसे आहेत तुझे? हो, अचानकच आले. अगं वहिनी, मला तुझी मदत हवी आहे गं. मी खूप आशेने आले तुझ्याकडे. माझा जॉब गेलाय, माझ्या मिस्टरांचाही जॉब गेलाय आणि अण्णा ना फक्त तुझं ऐकतात. प्लीज तू अण्णांना सांगून एखादी गाडी वगैरे घेऊन दे ना, किंवा मग तुमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून तरी ठेव माझ्या मिस्टरांना. मी खूप आशेने आली आहे गं. ठीक आहे, मी बघते, करता येईल. हा, मी लगेच अण्णांना फोन करते तुझ्या गाडीबद्दल. हा, आणि ह्यांना पण सांगते तुझ्या मिस्टरांना ड्रायव्हर म्हणून ठेवायला. ठीक आहे, सांगते. पण तुला अजून काही मदत हवी आहे का? नाही गं. काय तू इतकी बारीक झाली, सगळं काय चाललंय का तुझं? नाही, एवढीच मदत कर. मी खूप आशेने आली आहे तुझ्याकडे आता. मी करते. हा. हे बघ, हे काय? कालच ड्रेस आणला होता मी, तुला होईल. नको गं. अगं असं नसतं, लग्नानंतर तू पहिल्यांदा आलीस की नाही माझ्याकडे, ड्रेस घे आणि घाल बरा. आणि काही लागलं तर सांग, मी करतेय. मी ते अण्णाला गाडीचं फोन बघ. करते. हा, दोन्ही करते. हा, ठीक आहे. ठीक मी आहे. मी काळजी खूप करू गडबडीत नकोस. आहे. मी जाते. काळजी करू नकोस. हा. येऊ का काकू? हो, या ना, या बहिणी, या. काल तुम्ही म्हणाला होतात ना त्या अमनीचं खातं, हा, त्यांना कानावर हा. स्वीटूचं. मी बोलले अण्णांशी, ते तयार आहे तिला गाडी घेऊन द्यायला. वहिनी, तुम्ही सांगितलेलं सगळं मला पटतंय. आपण करूया मदत ह्या स्वीटीला. मी ठरवलंय
स्वीटीला साठी त्याच्या नवऱ्याला एक गाडी घेऊन देऊ. अहो शेवटी हे सगळं धन आहे ते तिथंच आहे हो. म्हातारपणी करायचं तरी काय एवढ्या पैशाचं. मी ठरवले तिला मोठी ऑमनीस घेऊन देऊ म्हणजे जास्ती सीटा तरी नेता येईल तिला गाडी. चालेल ठीक आहे. खूप चांगला निर्णय आहे अण्णा तुमचा. अहो, शेवटी काय करणार आणि ते पोरीचं सुख ते आमचं सुख. त्यांचा संसार एकदा सुरळीत चालू झाला की आम्हाला आणि काय हवंय. हा सांगा पण तिला. आता मी लगेच फोन करते तिला आणि सांगते. ठीक आहे, तुम्ही आणि तब्येतीची काळजी घ्या, व्यवस्थित राहा. येते मी. हा 4 वर्षांनंतर काकूंचा फोन. काकूचा फोन. हा काकू, कशा आहात? हो बहिणी, काय सांगायचं तुम्हाला. आमचं काय कसे असणार, काय ना काहीतरी चालूच आहे हो आमच्या आयुष्यात. आता काय झालं आणि नवीन? नवीन काय, आपण ती गाडी घेऊन गेली होती ना त्याला, हा बरं. त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला हो मध्ये. गाडीचा 5 चक्का चूर झाला. बापरे, काय सांगता काय? आणि तिचे मिस्टर बरे आहेत का? नशिबाने तो वाचला. त्या महिनाभर त्याला तरी हॉस्पिटलायझेशन होतं. मग तिथल्या फेऱ्या हे ते काय विचारू नका. आता नाही झेपत हो सगळं. बरोबर आहे. मला वाटलं परवाच मला कळलं होतं की स्वीटूला मुलगा झाला. म्हटलं आता सगळं तिचं सुरळीत चाललं असेल. नाही झालं ते चांगल्या पोरगा, अतिशय गोड आहे हो पोरग. पण हे यांचंच गड नाही ना. त्या मुलाच्या पण आयुष्यात काय वाढून ठेवलंय नाही काही समजत हो. मला वाटतंय हो खूप तुम्हाला भेटायला यावं, पण कुठे, कधी आणि कसं, फार अवघडच होऊन बसलंय सगळं. समजू शकते हो मी, पण आम्हाला तुमचाच आधार म्हणून आम्ही आपलं तुम्हाला सारखं काय असेल ते कानावर घालते एवढंच. ठीक आहे. अण्णांची तब्येत कशी आहे? ठीकच म्हणायची. आहेत ते सगळे आघात झेलतायत, चालायचंच. काळजी घ्या दोघंही. हा, ठेवते मी. हा. हळूहळू बरीच वर्षे गेली. स्वीटी आणि देशपांडे काकूंचा वहिनीबरोबर काहीच कॉन्टॅक्ट राहिला नाही. पुढे वृंदा, अगं श्रुती, किती वर्षांनी भेटतोय. हो ना, मुद्दाम तुला भेटायला आले कोणी. बरं झालं बाई. अगं, आणि ते स्वीटूचं काय ग, कशी आहे ग ती? मी तर काही संबंधच राहिला नाही ग. काही विचारू नकोस. अगं परवा मी पंढरपूरला गेले होते. तिथं मला स्वीटू भेटली. स्वीटू पंढरपूरला? हो ग. आणि तिथं एका आश्रमामध्ये येणारी जाणारी वारकरी असतात. इतर जी काही मंडळी येतात, संत महात्मे येतात, त्यांना चक्क स्वयंपाक करून जेवायला वाढायचं काम करते ग. अगं, शिकली सवरलेली मुलगी पोळी भाजीचं काम करते. अगं बघ ना, स्वयंपाकाचं काम करून उदरनिर्वाह करते स्वतःचा. आणि तुला सांगायचं म्हणजे मला तो प्रकार पाहून एवढं वाईट वाटलं. अगं तिच्या नवऱ्याने पण काय परिस्थिती आणली बघ तिच्यावर. आपण एवढं तिच्यावर प्रेम केलं, एवढं तिला तळ हाताच्या पोळासारखं आई वडिलांनी जपलं. आपण सुद्धा तिला किती जपत होतो, किती पाणपळ होती ती. आणि काय हे अगदी बघवलं नाही ग मला हे. पण मग तिचे मिस्टर करतात काय? काही नाही, त्यांनी आता तिला सोडून दिलं. अगं बाई, आणि काय तिची आहे? हो ना गं, तिची 2 छोटी छोटी लहान मुलं, त्यांना घेऊन ती आश्रमात राहते आणि काम करते. आणि सर्वात सांगायचं म्हणजे तिची ती छोटी मुलगी आहे की नाही, ती एवढी सुंदर आहे गं, अक्षरशः बाहुली सारखी आहे गं. पण काय हे दिवस आले तिच्यावर. एका अल्लड वयात नाही तो चुकीचा निर्णय घेतल्यामुळे हे काय वाटेल ते करून बसलीये आणि आयुष्याचं अगदी मातेर करून घेतलं ग पोरीनं. वयात आलेल्या मुलींच्या पालकांना आमची कळकळीची आणि नम्र विनंती आहे की आपल्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्याशी बोला, त्यांचे संवाद करा, त्यांची संगत कशी आहे बघा, मित्रमंडळींच्या बरोबर बोला, पण तुमच्या मुलांना जपा. जपा. कळी उमलताना संवाद म्हणण्यासाठी तिला बळ द्या, तिला बळ द्या. धन्यवाद.